कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड. 12 मे 1666 या दिवशी जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली आणि ती झाली ही तशीच. कित्येक शतक या थरारक भेटीचा अगदी त्रोटक वृत्तांत इतिहासाला माहीत होता तो बखरी, आलमगीरनामा आणि खाफी खानाच्या लिखाणात. पण ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती, परकरदास. हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता. मे 1666 ते ऑगस्ट 1666 या 4 महिन्यांच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडलं ते सगळं हा परकरदास बघत होता, नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबर इथला मुख्य कारभारी कल्याणदास याला पत्रानं पाठवत होता. यानंतर 1939 साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात परकरदासाने लिहिलेल्या याच पत्रांचा अमूल्य संग्रह सापडला. अत्यंत दुर्मिळ अशा या पत्रांमधून परकरदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो. शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं ते अतिशय विपरीत परिस्थिती. मिर्झा राजांच्या भयानक आक्रमणासमोर पहिल्यांदा त्यांच्या सैन्याला तह करावा लागला. या तहात 23 किल्ले राज्यातून गेल्यानंतर त्यांच्या हातात फारच थोडा बुरुख राहिला होता आणि याचाच फायदा घेऊन मिर्झा राजा जयसिंग यांनी आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जायला भाग पाडले. जिजाऊसाहेब आणि मंत्रिमंडळ यांच्या ताब्यात शिल्लक राज्याचा कारभार देऊन महाराज मार्च 1666 मध्ये आग्र्याला निघाले. औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, हंडिया, नरवर तिथून नर्मदा नदी ओलांडून महाराजांनी उत्तरेत प्रवेश केला. 11 मे 1666 या दिवशी आग्र्याच्या जवळ मुलुकचंदची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. इथून पुढच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष परकरदासाच्याच नजरेतून पाहूया. शिवाजीराजे आग्रा शहराच्या बाहेर मुलुकचंदच्या सराईला 11 मे 1666 या दिवशी पोहोचले. कुंवर रामसिंग यांचा मुन्शी गिरधरला त्यांना भेटायला गेला. आदर सत्कार झाले आणि 12 मे या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यात बादशहाची भेट होईल, महाराजांनी यावे असा निरोप त्यांनी राजाला दिला. 12 मेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. त्यामुळे दरबारात खूप गडबड होती. किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला होता. त्यामुळे तो त्याही दिवशी स्वतः शिवाजीराजांना आणायला जाऊ शकला नाही. पुन्हा गिरधारीला मुन्शीच त्यांना न्यायला आला आणि ऐनवेळी रस्ता चुकण्याच्या गोंधळात शिवाजीराजांना किल्ल्यात पोहोचायला उशीर झाला. रामसिंग स्वतः स्वागताला न आल्याने शिवाजी राजांचा अपमान झाला होता. मे महिना होता. प्रहरभर दुपारचा होता. सूर्य आग ओकत होता. अशा वातावरणात शिवाजीराजे किल्ल्यात पोहोचेपर्यंत औरंगजेबाच्या दिवाणीआम आणि खास या दोन्ही ठिकाणचे दरबार संपले होते आणि बादशहा आता घुसरखान्यात निघून गेला होता. त्याने असद खानाला राजांना घुसरखान्यातच घेऊन यायला सांगितले. आइए राजाजी, या. महाराज हे आपल्या प्रजेवर आपल्या धर्मात यायची सक्ती करत होते. समुद्राचं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे. आणि चिमूटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड.